स्वर्गीय जयराम गायकवाड स्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. लेखकांनी अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून लेखन करावे. डॉक्टर सदानंद देशमुख. साहित्य निर्मिती ही एक प्रकारची धुंदी असते. लिहिण्यासाठी काहीतरी प्रेरणा आवश्यक असते. आपला अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून जे लेखन केले जाते त्या लेखनाला निश्चितच भविष्यामध्ये एक यशस्वी लेखन म्हणून समजले जाते. त्या लेखनाला दाद दिली जाते आणि म्हणून लेखकांनी अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून लेखन करावे असे मत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख यांनी स्वर्गीय जयराम गायकवाड स्मृती साहित्य पुरस्काराच्या वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. स्वर्गीय जयराम गायकवाड मेमोरियल फाउंडेशन व सहर ए गझल अकादमीच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांचा वितरण समारंभ नुकताच प्राध्यापक सदानंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला गजानन अहमदाबादकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र काळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रसिद्ध शायर गणेश गायकवाड यांनी प्रास्ताविकातून या पुरस्कारांचा उद्देश सांगताना लेखकांकडून चांगले लेखन केले जावे व इतर नवोदित लेखकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा उपक्रम गेल्या 4 वर्षापासून राबवण्यात येत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविकिरण टाकळकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर अखिल भारतीय त्रैभाषिक गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. या मुशायरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत नंदुरकर खलीश हे होते, तर प्रमुख अतिथी डॉक्टर इफ्तिखार शकील साहब, सय्यद आसिफ सय्यद, यासीन अध्यक्ष हिंदू मुस्लिम एकता मंच हे होते. सदर मुशायराचे आयोजन डॉक्टर गणेश गायकवाड यांनी केले होते. मुशायरासाठी दर्दी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही माणसे असतातच दुष्काळ प्रतिबिंब, कुणाला कळते त्यांचे मुंग्यासाठी साखर होणे, आपल्या भुकेची दुसऱ्यासाठी भाकर होणे. की हा देह पाहतो तू, हा देह पाहतो तू जिवंत प्रेत आहे. हा देह पाहतो तू जिवंत प्रेत आहे. ओझे मी या शवाचे उचलून नेत आहे. तुम्हें दिल निकाल कर दूंगा, मैं तुम्हें दिल निकाल कर दूंगा. खाक रखा है चांद तारों में, मैं तुम्हें दिल निकाल कर दूंगा. खाक रखा है चांद तारों में. और गुजरी रातों में हंसी एक रात थी, गुजरी रातों में हंसी एक रात थी. तुम थे मैं था हल्की सी बरसात. पैंजने वाजती पैंजने ती कुठे बोलते, वाजती पैंजने ती कुठे बोलते. मौन ही बोलते ती कुठे बोलते. ये देखिए कि मिला जो इश्क में वो जिंदगी का हिस्सा है. मिला जो इश्क में वो जिंदगी का हिस्सा है. तुम्हारा गम भी हमारी खुशी का हिस्सा है. मिला जो इश्क में वो जिंदगी का हिस्सा है. तुम्हारा गम भी हमारी खुशी का हिस्सा है. और फकत चिरागों से रोशन नहीं है घर अपना, फकत चिरागों से रोशन नहीं है घर अपना. तुम्हारा प्यार भी इस रोशनी का हिस्सा है. नको हा जगाशी उगावाद आता, नको हा जगाशी उगावाद आता. करूया मनाशी संवाद आता. नको हा जगाशी उगावाद आता, करूया मनाशी संवाद आता. उसने मतलब देखिए कि नको नेहमीचीच ती फरियाद आता, नको नेहमीचीच फरियाद आता. गझलने करू आज इर्शाद आता. सुखाने तुम्हाला दिली साद आता, सुखाने तुम्हाला दिली साद आता. दुखाला करूया चला बाद आता. सुखाने तुम्हाला दिली साद आता, दुखाला करूया चला बाद आता. या शेरावर खास दाद किशोर भाऊ शेर बाकी. मी गजलेत गुंफले असे वेदनेला, मी गजलेत गुंफले असे वेदनेला. दुखाने मजला दिली दाद आता. शेर पहा. निमंत्रण दिले तू तरी येत नाही, निमंत्रण दिले तू तरी येत नाही. कशाला मग येते तुझी याद आता. काय म्हणायचं आहे की अशी भरवली पाखरांनी ही शाळा, अडकला की जाळ्यात सह्याद आता.
सुखाचे प्रमेय आता नव्याने मांडतो आम्ही. सुखाचे प्रमेय आता नव्याने मांडतो आम्ही. कसे इथे जगावे जगाला सांगतो आम्ही. कसे इथे जगावे हे जगाला सांगतो आम्ही. मिळाल्या वेदनांचे गझलचे काफिये करतो. मिळाल्या वेदनांचे गझलचे काफिये करतो. रदीफाच्या दोरीवर दुखाना टांगतो आम्ही. आज तीनों जुबान में शेर सुना दिए सर ने मराठी में, हिंदी में. कि पंडित बोला बस राम रहेगा. पंडित बोला बस राम रहेगा. मुल्ला कहे इस्लाम रहेगा. पंडित बोला बस राम रहेगा. मुल्ला कहे इस्लाम रहेगा. मैंने दोनों ही से पूछा. मैंने दोनों ही से पूछा. इंसानों को उस दुनिया में बोलो फिर क्या काम रहेगा. पंडित बोला बस राम रहेगा. मुल्ला कहे इस्लाम रहेगा. मैंने दोनों ही से पूछा. इंसानों को उस दुनिया में बोलो फिर क्या काम रहेगा. दोनों हंसते हंसते बोले आगे तुम्हारे भरा हुआ मजहब का एग्जाम रहेगा. आगे तुम्हारे भरा हुआ मजहब का एग्जाम रहेगा. और जिसको हरदम पीते रहना यही तुम्हारा काम रहेगा. कि आगे तुम्हारे भरा हुआ मजहब का एग्जाम रहेगा. जिसको हरदम पीते रहना यही तुम्हारा काम रहेगा. और तुमको होश न आए इसका पूरा पूरा ध्यान रखेंगे. होश न आए इसका पूरा पूरा ध्यान रखेंगे. और तुझको तेरी मुश्किलों से हरदम ही अनजान रखेंगे. तुझको तेरी मुश्किलों से हरदम ही अनजान रखेंगे. और आजू बाजू तुम्हारे मोबाइल का जाल रहेगा. आजू बाजू तुम्हारे मोबाइल का जाल रहेगा. घर घर में होगा सन्नाटा. हरा भरा चौपाल रहेगा. घर घर में होगा सन्नाटा. हरा भरा चौपाल रहेगा. उनसे बचकर आगे निकला तो एक ज्योतिष ने थामा हाथ. उनसे बचकर आगे निकला तो एक ज्योतिष ने थामा हाथ. मैंने ज्योतिष से पूछा कैसा अगला साल रहेगा. मैंने ज्योतिष से